नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे। आज मी ढोकळा करणार आहे, तर वेगळ्या पद्धतीने करणार आहे। घशात चिकटणार नाही, असा खाताना चिकट असा होणार नाही घशात। ते काय ट्रिक आहेत ते बघूया आणि एकदम खमंग असा ढोकळा होणार। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया, चला मग सुरुवात करूया। ढोकळा बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी एक पातेलं घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। कोणत्याही मापाने घ्या, मोठी छोटी वाटी असली तरी पण चालेल। मी छोटी वाटी घेतलेली। ह्याच्यामध्ये थोडीशी साखर, हळद जास्त नाही घालायची, थोडी घालायची, नाहीतर लाल कलर येतोय, त्यामुळे थोडीशीच हळद घालायची। हे बघा एवढी। थोडंसं मीठ टाकायचं। हे बघा एवढं चवीपुरतं, जास्त नाही टाकायचं ना खराट होईल ढोकळा। हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। पाणी ह्याच्यात ओतायचं, लय पातळ बी नाही करायचं। हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे मी। हे बघा असं। आता याच्यात आपण इनोची पुडी घालूया। तुम्ही सोडा घातला तरी पण चालतोय। मी अर्ध पाकीट घातलेलं आहे इनोचं। थोडंसं पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे इनो आता मिक्स झाला पाहिजे त्याच्यामध्ये। चांगला मिक्स झालेला आहे बघा इनो। आता घेतलेलं आहे, डब्यात तेल ओतलेलं आहे आणि सगळं असं तेल लावून घ्यायचं। म्हणजे काय माहिती आहे का, ढोकळा चिकटणार नाही, त्यामुळं हे असं तेल लावून घ्यायचं सगळीकडे। तुम्ही कुकरचा डबा घेतला तरी पण ही मिक्स आता ही राहील टाकून देते। हे बघा मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे थोडंसं, ह्याच्यावरती अशी वाटी ठेवणार आहे आणि वाटीवरती हे मिश्रण ठेवणार आहे आणि याला झाकून ठेवायचं 20 मिनिटं। चांगले असे वाफ आणायचे, त्याच्यावरती एक ताट झाकणार आहे। वीस मिनिटं चांगलं असं उकडून घेणार आहे। तोपर्यंत आता गोड पाणी बनवूया शिजेपर्यंत। हे बघा मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 पळी तेल ओतायचं आहे। चांगलं असं गरम होऊ द्यायचं तेल। हे बघा 1 चमचाभर खायचं पोहे चमचा असतं ना, तेवढी मी याच्यात मोहरी टाकलेली। मोहरी तडतड उडू द्यायची। मोहरी तडतड उडलेली। आता ह्याच्यात मिरच्या टाकून घ्यायच्या आणि परतायचा 2 मिनिट। मिरच्या कशा जरा चांगल्या परतून घ्यायच्या।
आता याच्यात 1 ग्लास पाणी वाटायचं. एक ग्लास पाणी ओतलेलं आहे. आता याच्यात साखर टाकायची. मी 2 चमचे साखर टाकलेले आणि माझ्याकडे आता कढीपत्ता नसल्यामुळे मी कोथिंबीर टाकलेले. खायला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि चांगलं उकळून. हे बघा गोड पाणी असं शिजलेलं आहे. आता ही गॅस बंद करून घ्यायचं आहे. मी बंद केलेलं आहे. हे बघा 20 मिनिटं झालेले झाकून ठेवलं होतं. आता मी बघते काढून ताट. चाकूच्या साह्याने असं बघायचं. हे बघा बिलकुल बी याला चिकटलेलं नाही आहे का, म्हणजे चांगला वापरलेला आहे. आता ही बंद करून गॅस ना आपण एका ताटामध्ये काढून घेऊया, म्हणजे थंड होण्यासाठी ठेवूया. हे बघा थंड होण्यासाठी ठेवलं होतं मी. काय करायचं, चाकू असं हे करून असं गोल फिरवून घ्यायचा, अगोदर मोकळा करून घ्यायचा ढोकळा असं बरं का. एक ताट घेतलेलं आहे. त्या ताटावरती असं पलटून देणार आहे. हे बघा किती मस्त असा ढोकळा झालेला आहे. आता काय करायचं, याला पलटून घ्यायचा. बघा अशा प्रकारे मी पलटून घेतलेला आहे. त्याचे काप करून घ्यायचे ते, म्हणजे तुम्हाला हवे असेल ते आकारात, छोटे मोठे कसे. किती मस्त झालेलं आहे बघितलं का. हे बघा सर्व ढोकळ्याचे मी काप करून घेतलेले आहे ते, म्हणजे आपल्याला हवे त्या पद्धतीने केले तरी पण चालते काप. आता हे गोड पाणी आहे ना ह्याच्यावर टाकून घ्यायचा. या मग ढोकळा खायला मस्त असा गरम गरम. स्वीट मार्ट मधून आपण आणतो ना तसा एकदम झालेला आहे. कसा वाटला ते ढोकळा ही मला कमेंट करून जरूर सांगा.